तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। ई-नाम सौद्याला सांगली जिल्ह्यामधील बाजार समित्यांकडून कोलदांडा, शेतकऱ्यांना बसतोय फटका। सांगली बाजार समितीकडून हळद बेदाण्याला ई-नामसाठी हालचाली, ॲपद्वारे ही शेतकरी नोंदणी करू शकतात। हिंदीचा मुद्दा पेटला, सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे। मनसेला 5 जुलैला तर उद्धव सेना 7 जुलैला रस्त्यावर उतरणार। पीक विम्यामध्ये बनावटगिरी, काळ्या यादीतील शेतकऱ्यांना 5 वर्षे लाभ नाही, राज्य सरकारचा निर्णय। आक्रोशित आणि सरकारी देवस्थान ट्रस्टच्या जमिनींचा विमा काढता येणार नाही। राज्यभरात पावसाचा जोर वाढला, नदी नाल्यांना पूर, नाशिकमध्ये पूरपरिस्थिती कायम। सलग पाऊस होत असल्याने नदी नाल्यांना पूर आलाय। नाशिक, वर्धा, अकोला, बुलढाणा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे। अकोल्याच्या मेहकर तालुक्यात पावसाचा कहर पाहण्यास मिळत आहे। त्रिभाषा सूत्रावर सरकार ठाम, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती। पहिली दुसरीसाठी तृतीय भाषेचे मौखिक शिक्षण। बांगलादेश बॉर्डर बंदीचा कांदा निर्यातीला फटका, शेतकरी आणि व्यापारी अडचणीत। 5 वर्षांनंतरही वीज दर आणखीन कमी होणार, वीज खरेदी खर्चात 66,000 कोटींची बचत। महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांची माहिती। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर परतला मान्सून, जिल्ह्यात संततधार, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांना जीवदान मिळाले असले तरी देखील रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली। कमावत्या महिलेलाही पोटगी मागण्याचा हक्क, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। दरमहा 15,000ची पोटगी देण्याचा आदेश कायम। शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात 3,000 एकरचे भूसंपादन, शक्तीपीठ महामार्गामुळे दुष्काळाचे चित्र पालटेन, मुख्यमंत्र्यांना विश्वास। रिसोड तालुक्यात पावसाचा हाहाकार, अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला। रिसोड तालुक्यात संततधार पावसामुळे कांचन आणि उतावळी नद्यांना पूर आलाय। यामुळे मालेगाव मेहकर राज्य मार्ग पूर्णपणे बंद झालाय। पिंपरी सरहद या गावाला पुराचा वेढा लागलाय, तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला। धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळण्याची शक्यता मावळली, खरेदीची मुदत संपण्याला 4 दिवस शिल्लक, चुकाऱ्यांसाठी पायपीट, 3 महिन्यांपासून चुकारी थकलेत। सरकारची हिंदी, शेतकरी आणि शक्तीपीठवरून परीक्षा, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू होणार। बुलढाण्यात संततधार, मेहकर लोणारमध्ये ढगफुटी, जिल्ह्याला पावसाचा तडाखा, नदी नाले तुडुंब। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ग्राममार्ग बंद पडल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थ खात्याचा अभिप्राय, वित्त विभागाचा आक्षेप नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। अर्थ खात्याने शक्तीपीठ महामार्गावर कोणताही आक्षेप घेतला नसल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला 12 जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोको, संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक, लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग, संघर्ष समिती दौरा करणार। शेतकऱ्यांना सरकारचा गंभीर इशारा, बोगस पीक विमा भरल्यास गुन्हा दाखल, 5 वर्षे ब्लॅकलिस्ट। खानदेशात पपई रोपांचे दर स्थिर, आगाप लागवड पूर्ण झाल्यामुळे रोपांना उठाव कमी। सध्या 15 नंबर वानाच्या पपई रोपांचे दर 9 ते 10 रुपये आहेत, या रोपांची मागणी अधिक आहे। मराठवाडा, विदर्भामध्ये 195 मंडळांमध्ये अतिवृष्टी, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला। धाराशिवला शक्तीपीठची मोजणी स्थगित, राजू शेट्टी यांच्या आक्रमक आंदोलनानंतर प्रशासनाचा निर्णय, भूसंपादनासाठी जबरदस्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला। महावितरणकडून वीज स्वस्तचा बुलबुलैया, मार्चमध्ये दरात वाढ करून जुलैमध्ये दर कमी करण्याची घोषणा केली। ई पीक पाहणी करून घ्या, अन्यथा फळपीक विमा अर्ज रद्द होतील, शासन निर्णयानुसार अंमल, डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे करावी लागणार पीक पाहणी।
लोणार तालुक्यात ढगफुटी पावसाने माजवला धुमाकूळ, शेतकऱ्यांचे पीक गेले वाहून, सोमाटणा गावाचा संपर्क तुटला। लोणार तालुक्यातील सोमठाणा आणि वडगाव तेजन नदीला पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। रस्ते बंद पडले असून शेतातील पिके वाहून गेली। फलटण बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण, शेतकरी निराश। 5,962 कांद्यांच्या पिशव्यांची आवक, तालुक्यातील कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका। रावेर येथे दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट, आर्थिक फटका सहन करावा लागणार। ओल नसल्यामुळे निम्मे बीजांकुर जमिनीतच नष्ट झाले। लोणीकर यांच्यावर टीकेची जोड, भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली। प्रमुख विरोधी पक्ष व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची जोड उठवली। अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना, विशेष अर्ज मोहीम 15 ते 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन। नांदेड जिल्ह्यात सर्वदूर बरसला, 39 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, हिंगोली, बीड, जालन्यामध्येही हजेरी। नांदेड जिल्ह्यात 15 दिवसाच्या खंडानंतर पावसाने दमदार हजेरी लावली। 39 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून पिकांना मोठा दिलासा मिळाला। अमरावती जिल्ह्यात 1.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, अमरावती जिल्ह्यातील प्रकरण, राष्ट्रीय व खासगी बँका कर्ज वाटपात अपयशी। आषाढी वारीत मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या टोळ्या अटकेत, 22 तोळे सोन्यासह सुमारे 24 लाख रुपयांचा ऐवज जप्त। वारीतील गर्दीत मोबाईल आणि दागिने हिसकावणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 24 लाखांचा ऐवज जप्त केलाय। केळी आवकेत सतत घट, खानदेशात दर अस्थिर, सरासरी 1400 रुपयांचा दर। खानदेशात केळी आवकेमध्ये मागील 7 ते 8 दिवसात सतत घट झाली आहे, परंतु केळीचे दर स्थिर असून किमान 900 ते कमाल 1900 तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटलचा दर आहे। कांदा निर्जलीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न, येवला, लासलगावसह परिसरात कांदा उत्पादक शेतकरी अधिक असल्यामुळे चिंचोडी औद्योगिक वसाहतीत 50 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत। वाशिम जिल्ह्यात सततधार, 34 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर, पिकांसह जमिनी खरडल्या, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, शेतात पाणी साचल्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांनाही विलंब होणार। आषाढी यात्रेसाठी 13 लाख बुंदी लाडूंचा प्रसाद, मंदिर समितीची जोरदार तयारी, लाखोंच्या संख्येने भाविक विठ्ठल दर्शनाला येतात। यंदाची आषाढी यात्रा आठवडाभरावर आली असून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागलेत। भाविकांसाठीची सर्व सुविधा मंदिर समितीकडून करण्यात आली। शक्तीपीठ प्रकल्पात 50,000 कोटींचा भ्रष्टाचार, राजू शेट्टी यांचा आरोप। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात तब्बल 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला। हा प्रकल्प रद्द झाल्याची लोकसभा काळात घोषणा झाली होती, पण तो केवळ स्थगित झाल्याचे मंत्रिमंडळाच्या मंजुरीतून स्पष्ट झाले आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।